वसुबारस आहे आणि दिवाळीचा हा आपला पहिला दिवस असतो. तर या दिवशी आता आपण ही सगळी मांडणी करून घेतलेली आहे बघा. प्रसाद तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकतात. दूध साखरसुद्धा ठेवू शकतात किंवा शिरा केला आहे तर घरी शिरा पण ठेवू शकतात. अशा प्रकारे दिव्यांची मांडणी केलेली आहे. नंतर गणपती म्हणून सुपारीची आपण अभिषेक आणि ते करून ठेवणार आहेत. नंतर ही गाय आणि वासरू आणि कृष्ण आहे त्यांची पूजा करायची आहे. आज एकादशी, आज विठू रखुमाईची पण पूजा करायची आहे आणि त्यांना षोडोपचाराने सगळी पूजा करून फुलं वगैरे वाहून नैवेद्य दाखवायचा आहे आणि दिवे लावायचे आहेत. चला तर मग पूजा करायला सुरुवात करूया. सो या प्रकारे आता आपण दिवे लावून घेतलेले आहेत, अगरबत्ती पण लावून घेतलेली. आणि आता आपण गणपतीला अभिषेक घ्यायचा आहे. पंचामृत तयार केलेलं आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे. आधी पाण्याने वॉश करायचं आहे, नंतर पंचामृताने. श्री गणेशाय नमः, 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 श्री गणेशाय नमः. आता आपण ही सुपारी म्हणजे गणपती स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ड्राय कपड्याने. या प्रकारे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. नंतर विड्याच्या पानांवर आपली तांदूळाची रास करायची आहे आणि त्याच्यावर हा आपला गणपती विराजमान करायचा आहे. हिंदू धर्मानुसार प्रत्येक पूजेला सुरुवात करताना आधी गणपतीची पूजा करायची असते, तरच आपली पूजा साध्य होते. सो श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. अशा प्रकारे त्याला हळद कुंकू आणि फुल वाहून त्याची पूजा करायची आणि चंदन आणि आपलं सुगंधी अत्तर हे प्रत्येक देवाला आवडतंच. आता आपण वसुबारस असल्यामुळे गाईची आपली अभिषेक किंवा पूजा करून घ्यायची आहे. सो आपण आता तिला आधी पाण्याने आंघोळ घालूया, बाळकृष्णाला आंघोळ घालूया. माझ्याकडे गाय आणि वासरू आणि कृष्ण एकाच ठिकाणी असल्यामुळे तसाच मिळालेला आहे, त्यामुळे पूजा त्याची छान होते. सो आता कृष्णाय नमः, 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 कृष्णाय नमः. कृष्णाय नमः, 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 कृष्णाय नमः. असे या प्रकारे आपण त्याला स्वच्छ करून घ्यायचे. हे बघा, माझ्याकडे कृष्ण आणि बाळकृष्ण आणि गाय आणि वासरू असं आहे. त्याची पूजा एकत्र करायची असते वसुबारसला. सो या प्रकारे आपली पूजा झालेली, आपले अभिषेक झालेला आहे. आता आपण एक पाट घ्यायचा आहे, त्याच्यावर सुंदर असं वस्त्र ठेवायचं आहे आणि
हे परत विराजमान करण्याच्या आधी कृष्णाला कपडे असतील तुमच्याकडे तर ते कपडे घालायचे. माझ्याकडे आहे कपडे, सो मी त्याला तर घालणार आहे. सो असा हा कृष्णाचा ड्रेस घातलेला आहे आणि हा त्याचा फेटा. आधी त्याला आपण हार घालून घेऊया. आणि आपलं कृष्णाचं कापडाचं वस्त्र त्याला घालायचं आहे. सो आपल्या गणपतीला कापडाचं वस्त्र राहिलं होतं ते आपण व्हायचं आहे आधी, आणि मग कृष्णाला कापडाचं वस्त्र घालायचं आहे. नंतर गाईला कापडाचं वस्त्र घालायचं आहे. या प्रकारे आपली गाय माता अशी तिथे ठेवायची आहे चौरंगावर. आणि तिला असं त्याचा फेटा. आणि तिला आता आपण हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. वासरालाही हळद कुंकू लावायचं आहे आणि बाळकृष्णाला पण हळद कुंकू आणि तांदूळ वाहून त्याची पूजा करायची आहे. नंतर त्याला आपण फुल व्हायचं आहे. आपल्या घरी जे फुलं असतील ते व्हायचे. कृष्णाला व्हायचंय, गाईला व्हायचंय आणि वासराला पण व्हायचंय. तुमच्याकडे जास्तीचे असतील ते देवाला असे डेकोरेशन म्हणून ठेवायचे. आता आपण नैवेद्य काढून घ्यायचं आहे. सो नैवेद्यासाठी आपण एक चौरस असा तयार करायचा आहे पाण्याने, आणि त्यावर नैवेद्य ठेवून त्याला गुड खोबरं पण ठेवायचं आहे, त्यालाही उठवायचं आहे आणि नमस्कार करायचा आणि सांगायचं आहे की घरात सुख शांती नांदो, सगळ्यांना हॅपी आणि सुखी ठेवा आणि हेल्दी ठेवा, आणि आमच्या घरावर तुमची कृपा असू द्या. कृष्णराया तुमची कृपा असू द्या, गाऊ माता तुमची कृपा असू द्या. आता आपण तुपाचा दिवा पण लावायचा. तेलाचे दिवे लावलेले आहेत, तुपाचा दिवा पण लावायचा आहे. तुपाचा दिवा हा आपण फिरवू शकतो, तेलाचा नाही फिरवू शकत, म्हणून तुपाचा दिवा लावायचा आहे. कृष्णाला पिकॉकचे फेदर्स खूप आवडतात, मोराचे, म्हणून हे लावलेले आहेत. नंतर मोराच्या फेदर्सच कापड मी आणलेले यावेळेला इंडियातनं, त्यामुळे अशी ही साधी सोपी अशी पूजा करायची आहे. तुमच्याकडे खरंच पूजा ही घरी करायची आहे आणि तुमच्याकडे खरंच रिअल गाय वगैरे असेल तर तिला जाऊन तुम्ही पुरणपोळी किंवा आपल्या घरातला प्रसाद खाऊ घालू शकता, किंवा तिचं धान्य जे ती खाते, चारा वगैरे, ते तिला खाऊ घालायचं आहे. आपलं अत्तर लावायचं राहिलेलं आहे कृष्णाला आणि गाईला, ते लावायचं आहे. सुगंध हा कोणत्याही देवाला खूप आवडतो. आता अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने वसुबारसची पूजा करायची आहे, दिवाळीची सुरुवात करायची आहे. आणि आमच्या घरात आनंदी आनंद येऊ दे आणि गैरसमज नको होऊ देऊस, कोणाच्याही मनामध्ये आठी राहू देऊ नकोस, कोणाच्याही मनामध्ये कळवटपणा राहू देऊ नकोस.
सगळीकडे आनंदी आनंद असू दे, आनंदी आनंद दिसू दे, आनंदी आनंद असू दे, आमच्या आयुष्यात आनंदी आनंदी येऊ दे, हीच तुझ्या पायाची प्रार्थना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे ही पूजा आपली संपन्न झालेली आहे. हॅपी दिवाळी गाईज, फ्रेंड्स, हॅपी दिवाळी.